दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष तथा लवंगीचे सरपंच संगमेश बगले यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यकर्त्यांना सांभाळणारे नेते होते। त्यांचं बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झालं। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत दक्षिण सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष तथा लवंगीचे विद्यमान सरपंच संगमेश बगले पाटील यांनी शोक प्रकट केला। महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आज निकषशब्दपाती असं निधन या ठिकाणी झालेलं आहे। अजितदादांचं कौशल्य, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा सहकार क्षेत्रामध्ये असलेला वर्चस्व आणि अभ्यास असे अनेक क्षेत्रात अजितदादांचं या ठिकाणी काम होतं। कार्यकर्त्यांना सांभाळायचं, कार्यकर्त्यांना पाठबळ द्यायची, कार्यकर्त्यांना जे आहे ते पुढं बोलणारे, कार्यकर्त्यांना धोका न देणारे असे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांचं आज विमान अपघाती दुःखद निधन झालेलं आहे। या ठिकाणी मी दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। तसेच दादा आयुष्यभर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सदैव दादा म्हणूनच राहतील। तसेच महाराष्ट्राचे दादा कसे होते किंवा महाराष्ट्राचे दादा काय होते हे प्रत्येक कार्यकर्त्यांना माहीत आहे। म्हणून मी या ठिकाणी किती जरी बोललं दादाबद्दल तर आपण या ठिकाणी कमीच पडतो। म्हणून मी अजून एकदा दादांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दक्षिण सोलापूरच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो।